किशोर पण अंतराळी तर मग हे कसं शक्य आहे? किशोर मला आजही आठवत आहे. अंतराळींची तब्येत खूप खराब झाली होती. शेवटी शेवटी त्यांची तब्येत सुधारतच नव्हती. त्यांना नेमकं काय झालं हे डॉक्टरांनाही सांगता येत नव्हतं. शेवटचं ऑप्शन म्हणून तेव्हा डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली होती. पण ती सर्जरी सुद्धा अंतराळींना झेपेल की नाही याची गॅरंटी नव्हती, कारण त्यांची परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. काय करावं कुणालाच कळत नव्हतं. एजे पण खूप टेन्शनमध्ये होते. कुणाला काही सुचत नव्हतं आणि त्याच्यातच आपल्या गुरुजींनी सांगितलं होतं की अंतराळींना आपल्या कुलदेवीची ओटी भरायला पाठवा. एजे आणि आजी सुद्धा अंतराळींना पाठवायला तयार झाले होते. एजे तेव्हा खूप कामात असायचे. त्या काळात आजींची तब्येत सुद्धा बरी नव्हती आणि त्यातच अंतराळी एकट्याच. नाही दुर्गा, मुळात अंतराळींनी देवदर्शनाला जावं अशी एजे आणि आजीची इच्छाच नव्हती. अशा परिस्थितीमध्ये अंतराळींनी प्रवास करावा असं तर आजीला अजिबात वाटत नव्हतं. म्हणजे एजे आणि आजींची इच्छा नसताना सुद्धा अंतराळी दर्शनाला गेल्या होत्या? कसं? सांगतो. अभिराम सांग नाही ना, ऐक ना बाळा अंतरा, नको असा हट्ट करू. तुझी तब्येत बरी नाहीये बाळा, काळजी वाटते का आम्हाला? नाही आई, हट्ट नाहीये हा. मी खरंच सांगते, जोपर्यंत मी आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जात नाही तोपर्यंत मला बरं वाटणार नाही. आई, माझं मन सांगतंय मला, जर मी देवी आईच्या दर्शनाला नाही गेले ना तर अनर्थ होईल. असं देवी आई मला बोलवते, आई मला बोलवते. अंतराय, तुला कोणी सांगितलं अंधविश्वास आहे सगळा. तू स्वतःची तुला काळजी घ्यायची आहे. ओके, तुला बरं नाहीये. राम, प्लीज ऐक ना माझं. ए बघ, गुरुजी पण म्हणाले ना की तुम्हाला मनापासून जावंसं वाटत असेल तर तुम्ही जायला पाहिजे. ठीक आहे. प्लीज मला जाऊ दे ना. हो, जाऊया. थोडा आराम कर. तू थोडं बरं वाटेल ना तर मी तुला घेऊन जाईन. ओके, प्लीज. आई समजावून तुम्ही तरी बोल प्लीज. आमची मग मी नंतर बोल, तू शांत हो. बस जायचे. ओके प्लीज. मला माहिती आहे अभिराम, मी तुला ही अशी न सांगता गेले त्याचा खूप राग येणार आहे तुला. पण प्लीज मला समजून घे. दर्शन झालं ना की मी लगेच परत येईन आणि मग बघ सगळं कसं छान होईल. प्लीज माझ्यावर चिडू नकोस. म्हणजे रात्री सगळे झोपलेले असताना अंतराई गपचूप निघून गेल्या.
पण मग हे मला का नाही कोणी सांगितलं? मला हे कसं नाही कळलं किशोर? कारण दुर्गा, तू नवीन लग्न करून नुकतीच या घरात आली होतीस आणि त्या काळामध्ये घरात अशा असंख्य गोष्टी घडल्या होत्या ज्या तुला आणि घरातल्या कोणालाच माहिती नव्हत्या. पण अंतराई घरातून गेल्यानंतर नेमकं काय घडलं हे फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे. किशोर, मला काहीच लिंक लागत नाहीये. तुम्ही कळेल असं सांगाल का? अंतराई देवीचं दर्शन घ्यायला गेल्या, मग त्या इथे कशा आल्या? त्यांना कोणी वाचवलं? मला काहीच कळत नाहीये. दुर्गा, अंतराई जी जिवंत आहे ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे. मीच त्यांना वाचवलं आणि मीच त्यांना इथे आणलं. तुम्ही अंतराईंना वाचवलं? मला काहीच कळत नाहीये. प्लीज नीट सांगाल का? सांग. बस 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 सांगतो. त्या रात्री सगळे शांत झोपलेत हे पाहून कोणालाही कळू न देता अंतराईने घर सोडलं. तिला कदाचित समजलं होतं की आता ह्या आजारातून ती वाचणार नाही म्हणून. त्यानंतर ती तिची मैत्रीण फाल्गुनी, त्यांना त्या भेटल्या. त्यांनी एजंटसाठी काही पत्र लिहिली होती आणि त्या प्रत्येक पत्रावर तारीख टाकली होती आणि त्यांनी फाल्गुनीला सांगितलं होतं त्या प्रत्येक तारखेला ते पत्र एजंटना द्यायचं. फाल्गुनीने अंतराईंची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण अंतराई ऐकायला तयार नव्हत्या. शेवटी फाल्गुनीला अंतराईंच्या हट्टापुढे हार मानावी लागली आणि त्यांनी स्वतःच त्यांना देवीच्या दर्शनासाठी एका प्रायव्हेट बसमध्ये बसवलं. पण एजंटनी अंतराई निघून गेलात हे कळल्यानंतर त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला असेलच ना? अर्थातच एजंटनी त्यांचे सगळे सोर्सेस वापरून अंतराई कुठेही शोधण्याचा खूप प्रयत्न केला. नंतर बरेच दिवस सगळ्यांनी वाट बघितली, पण शेवटपर्यंत अंतराई नेमक्या कुठे गेल्या आहेत हे कोणालाच कळलं नाही. आणि अशातच त्यांच्या अपघाताची बातमी कळली. हो, अंतराईचा ॲक्सिडेंट झाला आहे हे सांगायला जेव्हा ट्रॅव्हल एजन्सीतनं फोन आला होता तेव्हा मात्र आपलं जहागीरदार कुटुंब पूर्ण कोलमडलं. हॅलो. हो हो, तेच माझ्या बायकोचं डिस्क्रिप्शन आहे. काय झालं तिला? आय एम सॉरी सर, पण अंतरा मॅडमच्या बसमधून ट्रॅव्हल करत होते. त्या बसचा ॲक्सिडेंट झाला. ती बस दरीत कोसळली. एजंटनं तर काय करावं काहीच सुचत नव्हतं. अंतराईंच्या आठवणींनी हे जे खूप अस्वस्थ झाले होते. हे काय? अजिंचा फोन अजूनही स्विच ऑफच लागतोय. काय गडबड तर झाली नसेल ना? एजींनाच विचारते. एजे, सॉरी मी तुम्हाला आता डिस्टर्ब करते, पण अहो मी आजींना केव्हापासून कॉल करते, त्यांचा फोन स्विच ऑफच येतोय. मला ना जरा टेन्शन येते आता. तुम्ही प्लीज माझ्यासाठी आत्ताच्या आत्ता घरी जाता का? त्यांना फोन लावा, मला बोलायचं आहे त्यांच्याशी. लीला, मी घरीच आहे. हो का? आणि का तुम्ही आजींच्याच खोलीत? काय झालंय?
आजी नक्की ठीक आहेत ना? मला बोलायचं त्यांच्याशी, त्यांना फोन द्या. हे बघ नीला, प्लीज पॅनिक होऊ नकोस. आईला बरं नाही आहे. पण बरं नाही म्हणजे काय झालं इथे? मला नीट सांगा, काय झालं आजींना? नीला, हीरा, हीरा, आजी हीरा. आई तुला किती मिस करते पाहिलं. तुला या घरावर जावं लागलं, त्याचा खूप स्ट्रेस घेतला तिने. ए जे मी आताच्या आता तिथे ते मला आजींना भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं, मगच त्यांना बरं वाटेल. नीला काम डाऊन. हे बघ मी आहे ना इथे. हे बघ तू इथे आली तर पुन्हा तुझं इन्सल्ट होईल आणि ते मला आणि आईला नाही खपणार. इथे आता आजी इतक्या आजारी असताना मी कशी इथे थांबू? आणि बघा, मला आजींपेक्षा आता दुसरं काही महत्वाचं नाही. तुम्ही प्लीज बोला ना दुर्गाशी. मला आजीला भेटता यावं म्हणून मी काय वाटते ते करायला तयार आहे. हवं ते काम करूया ना. मी स्कार्फ बांधून येईन. मी दुर्गाला तोंडही दाखवणार नाही, फक्त आजीला भेटेल. प्लीज ना प्लीज, मी इथे नाही थांबू शकणार. ओके ओके शांत हो. मी बोलतो दुर्गाशी. तोपर्यंत तू तिथेच थांब, इथे येऊ नकोस. ओके ठीक आहे, पण बोलणं झालं की मला लगेच कळलं. हो करतो. म्हणजे जे घ्या, म्हणजे ही लीला आता आजीच्या तब्येतीचं कारण काढून पुन्हा या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार. झालं म्हणजे लीलाला घराबाहेर काढण्याचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप होणार. नाही वहिनी, मी काय म्हणते, तुम्ही ना यापुढे काही प्लॅनच करू नका. तुमचे सगळे प्लॅन फ्लॉपच होतात. या वेळेला माझा प्लॅन फ्लॉप होणार नाहीये. काहीही झालं तरी या वेळेला मी त्या लीलाला घरी घुसू देणार नाही. नक्की? पिंकी प्रॉमिस? प्रॉमिस. हा मग सांगा काय प्लॅन आहे तुमचा? तेच तर सुचत नाहीये ना, मला कळत नाही मी काय करू. सुचत नाहीये? मग प्रॉमिस कशाला दिलात तुम्ही? तुम्हाला सुचत नाहीये, मला सुचत नाहीये. मग आपण एक काम करूया, आपण ना दुर्गा वहिनींकडे जाऊया, त्यांना विचारूया. त्या आपल्यापेक्षा स्मार्ट आहेत ना, त्या सांगतील. चला चला चला. थांब. दुर्गा वहिनी घरी नाहीये आणि त्या कुठे गेल्यात माहित नाही. आणि काय ग, दुर्गा वहिनी काय मदत करणार आहेत आपल्याला? मगाशी बघितलं नाहीस कशा चिडलेल्या? आजकाल ना त्या आपल्यावरती खूप चिडतात. हा, मगाशी जरा अतिच हायपर झाल्या होत्या त्या. पण मग आता काय करायचं आपण? जे करायचं ना ते आपल्या दोघींनाच करायचंय. मला एक ब्रिलियंट प्लॅन सुचला आणि आय एम शुअर की हा प्लॅन फ्लॉप होणार नाही. कोणता? हो किशोर, तो दिवस आजही मला चांगलाच आठवतोय. आपल्या अख्ख्या घराची पार रयास गेली होती. आजी आणि एजे तर कुणाशी काही बोलण्याच्या मनस्थितीत सुद्धा नव्हते. किशोर, अंतराई ज्या बसमधून गेल्या होत्या त्या बसचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर बऱ्याचशा बॉडीज सापडल्या सुद्धा नव्हत्या. पण तरी फक्त गुरुजींच्या सांगण्यावरून अंतराईंच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून त्यांची बॉडी सापडलेली नसतानाही त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आले. म्हणूनच तर एजंटना आवडत नाही ना अंतराईंच्या फोटोला हार घातलेले. पण किशोर, हे सगळं घडलं तेव्हा मी होते ना तिथे. सगळं माझ्याच डोळ्यासमोर घडलंय. मग तरी मला कळत नाहीये की अंतराई जिवंत कशा आणि तुम्ही त्यांना कसं वाचवलं? त्या भेटल्या कशा तुम्हाला? लक लक दुर्गा.
अंतराई जिवंत आहे हे फक्त मला माझ्या नशिबामुळे कळलं. बाबा मी बघतो. हॅलो. हे अंतरा जागीरदार यांचंच घर आहे का? येस. मी खेडच्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधून बोलतोय. अंतरा जागीरदार आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. म्हणजे अंतराई जिवंत आहे? हो सर. तुम्ही कोणतं हॉस्पिटल म्हणलात? खेडचं गव्हर्नमेंट हॉस्पिटल. ठीक आहे, मी पोचतो लगेच. हो सर. हां. अभिराम, सांभाळ स्वतःला. मला अजूनही खरं वाटत नाहीये की अंतर आता आपल्यात नाहीये. आपल्या सगळ्यांना सोडून गेली. सांभाळ बा. आणि मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचलात. पण तरी एक गोष्ट अजून क्लिअर नाहीच आहे. अंतराई आधीच आजारी होत्या, त्यात त्यांच्या बसचा अपघातही झाला. मग त्या जिवंत कशा? तुम्हाला कशा भेटल्या? तुम्ही त्यांना कसं वाचवलं? अंतराई जिवंत आहेत हे समजल्यावर मी सगळ्यात आधी त्यांना ह्या पहिल्या आश्रमात भरती केलं. पण डोक्याला खूप मार लागल्यामुळे त्यांना आधीचं काहीच आठवत नव्हतं. आणि काही काळाने डॉक्टरांनी ऑपरेशन सजेस्ट केलं. ते ऑपरेशनही केलं आणि नशिबाने अंतराई वाचले. पण मग त्यांनी तुमच्याकडे घरी येण्यासाठी आग्रह नाही केला? नाही, कारण त्यांना आधीचं काहीच आठवत नाही. ते आपल्यातल्या कोणालाच ओळखत नाहीत. म्हणजे किशोर, अंतराईनं आठवतच नाहीये त्या कोण आहेत? नाही. आणि म्हणून त्यांनी कधी स्वतःहून घरी परत येण्याचा प्रयत्न नाही केला? पण मग किशोर, त्यांची गेलेली स्मृती परत येण्यासाठी तुम्ही प्रयत्न का नाही केले? कारण मी ठरवलं होतं की राजाचा जीव जसा पोपटात असतो तसा एजेचा जीव अंतराईमध्ये अडकलाय. त्यामुळे अंतराईंची स्मृती परत यावी या योग्य वेळेची मी वाट बघत होतो. पार्टनर, कसली परीक्षा बघतोयस माझी? तिकडे आजी खूप आजारी आहेत, सतत माझं नाव घेतात. मला त्यांना साधं भेटताही येत नाहीये. प्लीज पार्टनर, काहीतरी कर ना. मी मग त्यांची काळजी घे, त्यांना लवकर बरं कर. प्लीज प्लीज.